शिरपूर सावडदे रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी करताना 50 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेला रस्ता मोजणीमध्ये गायब दाखविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या प्रकरणाची दखल घेत आमदार अमरीशभाई पटेल यांनी भूमी अभिलेख विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष खर्दे येथील रस्त्यावर नेऊन वास्तव परिस्थिती दाखवून दिली। भूमी अभिलेख कार्यालयाच्या निष्काळजी व ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप करत यापुढे गोरगरीब नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास थेट आमदार कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले। याबाबतची माहिती देणारे फलक थेट भूमी अभिलेख कार्यालयात लावण्यात आले आहेत। यावेळी आमदार कार्यालयाचे कार्यालय प्रमुख के.डी. पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते। शहरातील शेवटच्या माणसांची कामं लवकरात लवकर व्हावी, त्यांना काही त्रास होऊ नये। काल स्वतः तालुक्याचे भाग्यवंत बाईसाहेबांनी या कार्यालयाला भेट दिली। आमदार कार्यालयामध्ये आमची टीम काम करते, मी स्वतः तिथे प्रमुख आहे। या काही लीगल तक्रारी असतील त्या नागरिकांनी त्याची झेरॉक्स प्रत आमदार कार्यालयाला द्यावी आणि त्या तक्रारीची लवकरात लवकर दखल व्हावी म्हणून आमच्या ऑफिस त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील। आम्ही उपाधीक्षक कार्यालयाला भेट दिली, अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। या गोष्टींमुळे जो शेवटचा माणूस आहे त्याला न्याय मिळेल, त्याला काही त्रास होणार नाही अशी यात दखल घेतली जाईल। आमच्या ऑफिसकडून पूर्ण सहकार्य राहील। मी उपाधीक्षक भूमी अभिलेख शिरपूर विष्णू नामदेव बागड। तालुक्यातील जनतेचे कामाचे स्वरूप व आमच्याकडे मोजणी प्रकरणं असतात, बाकीचे शेअरचे काम असतात, नोंदी वगैरे। तर मी काल माननीय आमदार महोदयांनी कार्यालयाला भेट दिली असता आत्तापर्यंत मोजणीचे काम बऱ्यापैकी म्हणजे मार्गी लागलेली आहे। मोजणीच्या तारखा लोकांना प्रॉपर दिल्या जातात, मोजण्या प्रॉपर होतात आणि याच्या पुढे मी जास्तीत जास्त जनतेची कामं करण्याची दक्षता घेतो। आमदार साहेब स्वतःही ते आले, त्यांना यावं असं वाटलं इथे, तर त्याच्यामागे काही कारण असू शकतात ना, काही तक्रारी असतील तेव्हा चालत ना ते सर ज्या आमदार महोदयांकडे ज्या काही कामाच्या स्वरूपात तक्रारी गेल्या त्या संदर्भात आमदार महोदयांनी कार्यालयाला भेट दिली। तसेच एक मोजणी प्रकरणांचा विषय होता, रस्त्याचं काम थांबलेलं आहे, त्या संदर्भातही त्यांनी कार्यालयात भेट दिली। त्याचे पण काल धुळे जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख धुळे कार्यालयातून त्याची प्रतिनिधी येऊन त्या जागेची पाहणी करून गेलेली आहे आणि ते पण काम मार्गी 8 ते 10 दिवसाच्या आत मार्गी लागेल। असे प्रॉब्लेम काय आमच्याकडे काही केसमध्ये फार ब्रिटिशकालीन रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये ब्रिटिशकालीन रेकॉर्ड असल्यामुळं कधी कधी रेकॉर्डचा प्रॉब्लेम येतो। तांत्रिक अडचणीमुळे कधी कधी ती केसच्या हद्दी वेळेवर दाखवल्या जात नाही। तरी पण आता मी गेल्या 2-3 महिन्यापासून आल्यापासून बऱ्यापैकी मी डिस्पोजल मोजणीचे प्रकरण बऱ्यापैकी मी डिस्पोजल केलेले आहे। तसेच तुमच्या इथे अपेक्षित स्टॉक किती आहे आणि कार्यरत स्टॉक किती? माझ्याकडे एकूण 8 लोक मोजणीसाठी बाहेर असतात आणि त्याच्यापैकी शिरस्तेदार मुख्यालय सहाय्यक आणि 4 लिपिक वर्ग आहे। त्यांच्याकडे आवक जावक, अकाउंट आणि असे कामं त्यांना दिलेले आहे। स्टॉक तुमच्या पुरेसा आहे का अजून अपेक्षित स्टॉक तुम्हाला आहे? कारण कसं आहे, लोकांच्या तक्रारी हेच असतात की जेव्हाही येतात तेव्हा साईडवर गेले, जे साईडला जाणारे लोक आहेत ते साईडवर जातील, पण इतर लोक पण साईडवर गेले तसं सांगण्यात येतं आणि काही आर्थिक देवाणघेवाणच्या बाबतीत देखील चर्चा उलटसुलट असतात। याबाबत काय म्हणतो? नाही, आमच्याकडे बऱ्यापैकी स्टाफ हा मोजणीसाठी बाहेर मोजणीसाठी जातो, त्यामुळे कार्यालयात
म्हणजे आमच्याकडे आता मागच्या महिन्यात फॉरेस्टच्या पण जमीन लँड मोजणीच्या हे होत्या, केसेस होत्या. त्याच्यासाठी जे लिपिक वर्गीय कर्मचारी त्यांना पण मागच्या महिन्यात बाहेर पाठवले गेले होते. मोजणी कामानिमित्तच कर्मचारी बाहेर गेले तर ऑफिसमध्ये तो स्टाफ अवेलेबल नसतो.